आखाती देशांमधील युद्धाचा फटका औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना बसला। नवी मुंबईतील ठाणे, बेलापूर औद्योगिक क्षेत्रातील तब्बल 4,500 कंपन्या यांना युद्धाचा फटका बसतोय। आयात निर्यात ठप्प असल्याने आणि कच्च्या मालाचे भाव वाढल्याने पुढील आठवड्यात यातील 50% कारखाने बंद पडण्याची भीती ही व्यक्त केली जाते। यामुळे नवी मुंबईतील 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येणार अशी भीती तसा अंदाज वर्तवला जातोय। दिवसोदिवस एक मटेरियलचा रेट जे आहे वाढतच चाललाय। प्लास्टिक इंडस्ट्री बोला किंवा स्टील इंडस्ट्री बोला, दर इंडस्ट्रीला त्याचा एक्सपोर्टचा इंडस्ट्री आहे, एक्सपोर्टचं मटेरियल ऑर्डर आहे, बनवून ठेवलेलं आहे, पण ते एक्सपोर्ट होत नाहीये। ते माल सगळं जे आहे साठून ठेवलेलं आहे। आता त्यांच्याकडे पुढं काम करून त्यांना स्टॉक करण्याचं सुद्धा जागा नाहीये। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव कुडाळ औद्योगिक वसाहतीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाला। जवळपास 30 ते 40 उद्योगांचं उत्पादन पूर्णपणे ठप्प झालं। त्यामुळे उद्योगांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतोय। MIDCतील अनेक उद्योग निर्यात व्यवसायाशी संबंधित असल्यानं परदेशातील ग्राहकांशी करारबद्ध व्यवहार त्यांचे असतात। मात्र व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं उत्पादन ठप्प झाल्यानं करारातील अटी पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे संबंधित उद्योगांना आर्थिक नुकसानाबरोबरच दंडात्मक कारवाईचा धोकाही निर्माण झालेला आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद थेट स्थानिक उद्योगांवर उमटू लागले। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमधील शिवांगी बेकर्स कंपनी ही प्रसिद्ध पार्लेजी बिस्किटांचं उत्पादन करते। शिवांगी बेकर्समध्ये प्रामुख्याने क्रीम आणि ग्लुकोज बिस्किटांचं उत्पादन घेतलं जातं। कंपनी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गेल्या गुरुवारपासून बंद पडली। यामुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसानही झालंय। शिवाय शेकडो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सध्या 11 तारखेपासून माझा प्लांट बंद आहे आणि 2 दिवसा अगोदर क्रीमचाही बंद झाला माझा प्लांट। आम्हाला 3 टन गॅस दररोज लागते, पण 11 तारखेपासून सप्लाय पूर्णतः बंद आहे, टोटली बंद आहे। म्हणून आमची दोन्ही लाईन थांबलेली आहे, उत्पादन दोन्ही लाईनवर बंद आहे। माझ्याकडे सुमारे 500 कामगार कामावर आहे आणि 80 टन दररोजचा बिस्किटचं उत्पादन आहे। 60 टन ग्लुकोज बिस्किट बनतो आणि 20 टन क्रीमचं बिस्किटचं उत्पादन आहे। नाही, आमच्या कंपनीकडून प्रयास सुरू आहे की कमीत कमी काहीतरी कोटा आम्हाला द्यावा, कारण बिस्किट हे इसेन्शियल कमोडिटी आहे। मार्केटमध्ये भरसक बिस्किटची रिक्वायरमेंट आहे, तर त्यासाठी त्यांचा प्रयास सुरू आहे की गॅसची उपलब्धता कशी करू शकतात। त्यांचा प्रयास सुरू आहे कंपनी लेवलवर, पार्ले कंपनीचं काम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।